नमस्कार. आयचे फ्रंट पेज कार्यावळीक हांव लोकेश शिलकराचो तुमकां येवकार आनी आमच्या वांगडा आयचे गेस्ट फ्रंट पेजीच्या फ्रंट हेडलायनीचेर उलोवपाक आमचे कन्सल्टींग एडिटर किशोर नायक गांवकर. येवकार तुमकां. आयची सगळ्या पेपरांची जी फ्रंट पेज आहा ती काल विधानसभेत कॅगाचो रिपोर्ट सरकारान मांडलो. 18 दिसाचें सेशन आसलें, पण तेंच्यांनी लास्ट डे निमणो दीस चूज केलो हो कॅग रिपोर्ट दवरपा खातीर. एक्चुअली खंयच्या दिसा दवरता काय अशें टायम फ्रेम आसता तो अमकेच दिसा दवरपाक जाय म्हणून तेंच्यांनी एकदम निमाण्या दिसा हो टेबल केलो आनी सगळ्या पेपरांनी तेजेर हेडलायन केल्ल्या. आमचे तिनूय पेपर द गोवन, गोवन वार्ता आनी भांगरभूंय हेंच्यांनी फ्रंट पेजीर कॅगाची बातमी घेतल्या. दर डोई उत्पन्न वाडीचा दर घटला हे दोन हितूनी हेडलायन आहा. मागीर पुलिसांचे एक स्पेक्ट्रम चार्जीस भरूं नाशिल्ल्यान 2.39 कोटी चड भरचे पडले तेजे हेडलायन कॅगान. मागीर खुबशे युटिलायजेशन सर्टिफिकेट दिवंक नाशिल्ल्यान 1971 कोटी ते युटिलायजेशन सर्टिफिकेटान सापडटा आनी ते मागीर मिसयूज ऑफ पब्लीक फंड जावपाक शकता असो मुद्दो. आनी दर डोई येणावळीचें प्रमाण कमी जाता म्हणटा, डेप्ट्स वाडटा म्हणटा, तेजेरूय हे तेतूंतलो स्टेट फायनान्स हें आहा वॉल्यूम आहा तेजेर दिल्ले आहा. दर डोईच्या हितून दर डोई GDPच्या हितून ते सांगता की 2017-18 जी 10% 10.12% वाड आसली ती 8.99% मदीं पडल्या. कोवीड टायम आसलो पण ती परत बॅक टू प्री कोवीड येयल्ली ना. कॅग रिपोर्ट किशोर बाब येयला, खूब गजाली येयल्या. कशे कशे टॅक्स कमी लायल्या त्यो गजाल, टॅक्स लेवी कमी केल्यान कितलें लुकसाण जालां, खंय खंय मिस्टेकी सरकारान केल्या आनी इतले आसतना तितून एक गाजलेलो विशय तूर दाळचो आहा तो हायलायट जाला. 1.91 करोडचें लुकसाण तें कशें जालां हें डिटेलान तेंच्यांनी एक्सप्लेन केलां. तुमकां ह्या सगळ्या रिपोर्टांचेर कशें विश्लेशण करपाक जाय? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. देव सगळ्यांक बरो दीस दिवं. लौकिक आज सगळ्यात महत्त्वाच्या पेपरवरती महत्त्वाच्या म्हणजे हेडलाईन जी आहे ती कॅग रिपोर्टाचा संबंधी आहे. कारण काल विधानसभेचा शेवटचा दिवस होता. काल विधानसभेत तशी मोठी चर्चा झाली नाही, परंतु जो कॅग रिपोर्ट म्हणजे 18 दिवसांच्या विधानसभेत शेवटच्या दिवशी हा कॅग रिपोर्ट सादर करण्यात आला. म्हणजे तो जर यापूर्वी जर सभागृहासमोर जर सादर करण्यात आला असतं तर त्या कॅग रिपोर्टावरूनही विधानसभेत चर्चा होऊ शकली असती. परंतु शेवटचा दिवस सरकारने निवडला जेणेकरून या कॅग रिपोर्टावरती सभागृहात चर्चा होऊ शकणार नाही. आता महत्त्वाच्या फाइंडिंग्स ज्या कॅग रिपोर्टमध्ये आढळून आलेल्या आहेत त्याच्यात या आपल्या तीनही पेपरनी म्हणजे भांगरभूंय, द गोवन आणि गोवन वार्ता यांनी विस्तृतपणे सगळ्या कॅग रिपोर्टमध्ये जी काही निरीक्षणं आहेत, ज्या काही फाइंडिंग्स आहेत त्याच्यावरती ही हेडलाईन बातमी आपली दिलेली आहे. लौकिक आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कॅग म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आता ही जी संस्था असते ती सरकारच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून आर्थिक व्यवहारावरती देखरेख ठेवत असते. कुठं चुकतंय, कुठं गलथाटपणा होतोय या सगळ्या गोष्टीवरती नजर ठेवून, मॉनिटरिंग ठेवून प्रशासन आणि सरकारचं अर्थव्यवस्थापन हे योग्य पद्धतीनं चालतंय की नाही याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम हे कॅग ही संस्था करत असते. आता महत्त्वाचा विषय जो आहे तो दर डोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की पर कॅपिटा इन्कम मध्ये गोवा हे देशातलं नंबर 1 स्टेट आहे. म्हणजे आता तर पर कॅपिटा इन्कम आपला वाढलाय असं या कॅग रिपोर्टमध्ये म्हटलंय. आता पर कॅपिटा इन्कम दर डोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणसाचं उत्पन्न काय तर सुमारे गोव्याच्या दर डोई उत्पन्नानुसार 5 लाख आणि वरती आहेत. आता 5 लाख हे प्रत्यक्षात आपण विचार तरी करू शकतो का की दर प्रत्येक माणसाचं उत्पन्न हे 5 लाख असू शकतं का? मग हे आकडे हे कुठल्या निकषावरती तयार केले जातात आणि ह्या अशा दरडोई उत्पन्नाच्या किंवा पर कॅपिटा इन्कमच्या आधारावरती मग सगळे आखाडे तयार केले जातात फायनान्सचे, त्याच्यावरनं प्लॅनिंग तयार केलं जातं. तर सर्वसामान्य लोकांच्या कल्पनेपलीकडच्या या गोष्टी आहेत. परंतु आर्थिक जो अभ्यास आहे किंवा आर्थिक नियोजन आहे त्याच्यासाठी जे काही निकष ठरवलेले आहेत त्या निकषानुसारच हा सगळा अभ्यास केला जातो. आता द गोवन एव्हरीडेनं लौकिक महत्त्वाचे फाइंडिंग्स ह्या कॅग रिपोर्टमधल्या दिलेल्या आहेत. त्याच्यात मी मुद्दाम उल्लेख करेन कॅग हिंट्स ॲट पॉसिबल मिसयूज ऑफ मॅसिव्ह पब्लिक फंड्स टू द ट्यून ऑफ 1971 crore म्हणजे 1971 कोटींचा गैरवापर होऊ शकतो अशी शक्यता
ही कॅग रिपोर्टमध्ये दिलेली आहे. आता हा गैरवापर म्हणजे कुठल्या पद्धतीनं, की सरकार अर्थसंकल्पात जी काय तरतूद करते त्या तरतुदीचा खर्च कसा झाला ते कॅगला दाखवावं लागतं, आणि खर्च जर झाला असेल तर तो खर्च झाल्यानंतर त्या संबंधीचं प्रमाणपत्र हे कॅगला द्यावं लागतं. युटिलायझेशन युटिलायझेशन सर्टिफिकेट त्याला म्हणतात. म्हणजे अमुक योजनेसाठी समजा 50 कोटीची तरतूद असेल तर ती 50 कोटी ते कसे खर्च झाले याचं प्रमाणपत्र युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं. परंतु दुर्दैवानं या युटिलायझेशन सर्टिफिकेट वेळेत हे दिली जात नाहीत. म्हणजे आता सांगायचंच झालं तर जवळजवळ 10,000 सुमार 10,000 युटिलायझेशन सर्टिफिकेट्स ही 2022 पर्यंत कॅगला देण्यात आलेली नाहीत. त्याच्यानंतर महालेखापालांच्या अहवालात 30 जून 2022 पर्यंत 93 कोटीच्या खर्चाची 430 बिलं ही देण्यात आलेली नाहीत. म्हणजे यावरनं असं जेव्हा घडतं तेव्हा मग संशयाला एक वाव असतो की ह्या निधीचा गैरवापर तर झाला नसेल, असा त्याच्यातनं फाइंडिंग्स येते. फेलियर टू मॉनिटर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस इन गोवा, इरेग्युलरिटीज इन फीस अँड ग्रांटिंग ड्रायव्हिंग लायसन्सेस टू अंडर एज ड्रायव्हर्स. हे खूप महत्वाचं निरीक्षण कॅगनं नोंदवलेले आहे. अंडर एज म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 18 वर्षाची वयोमर्यादा आहे. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलांनाही ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आल्याचं या कॅग रिपोर्टमध्ये निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रशासनात या काय काय गोष्टी चालतात या सगळ्या गोष्टींचा पोलखोल या कॅग रिपोर्टमध्ये होतो. तूरडाल वॉज लेफ्ट टू रॉट, नॉट सेफ फॉर ह्युमन्स, कॅटल पॉइंट्स टू 1.91 crore, 1.91 कोटी रुपयांचा तूर डाळीचा हा घोटाळा झाला. तूर डाळीच्या या सगळ्या प्रकरणावरून सर्वसामान्य जनतेचा पैसा 1.91 कोटी रुपया वाया गेले. इनकरेक्ट लेव्ही ऑफ एक्साइज, म्हणजे या सगळी निरीक्षणं जी आहेत ती कॅग रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. परंतु लौकिक खरं म्हणजे या सगळ्या निरीक्षणावरती प्रशासकीय गलथानपणावरती किंवा समजा कसं असतं की कदाचित काही गोष्टीबाबत विलंब होतो परंतु याचा अर्थ त्या निधीचा गैरवापर झालाच असत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या संबंधी स्पष्टीकरण हे विधानसभेत खरं म्हणजे येणं अपेक्षित आहे. पण त्यासाठी हा कॅग रिपोर्ट हा पूर्वी जर सादर केला असता तर त्याची चर्चाही झाली असती. विरोधकांक एक चान्स मेळटलो असलो तेजेर. येस, विरोधकांना संधी मिळाली असती की ह्या सगळ्या गोष्टी उपस्थित करण्याची, आणि सरकारला संधी मिळाली असती त्या संबंधीचं स्पष्टीकरण देण्यासंबंधीची. आनी एक गजाल, आनी एक आमी कॉलम पळयलो त्या कॅग रिपोर्टान की म्हणटा डिपार्टमेंट णव कितली डिपार्टमेंट जे पॅरेग्राफ्स तेंचे रेडी जाले की तेंकां ते व्हेरिफिकेशनाक धाडटा, अप्रुवलाक धाडटा बाय सारकें आहा काय पळोवपाक, थंय रिस्पॉन्स दिना. खुबश्यो गजालीक तेंकां जो रिस्पॉन्स डिपार्टमेंटा कडल्यान जाय आसता तो रिस्पॉन्स दिल्लो ना. म्हणून तेंच्यांनी घातला की आमकांच ते कॅगाकूच सरकाराचे डिपार्टमेंटाय रिस्पॉन्स दिना. ही आतां 2001 तेन्नाच्यो केसी ह्यो. सो ते कॅगाकूच रिस्पॉन्स दिना डिपार्टमेंट, जाल्यार आनी कितें म्हणपाचें हाजेर. नाही, अगदी बरोबर. म्हणजे कॅग ही सर्वोच्च संस्था ज्या संस्थेसमोर तुमच्या सगळ्या आर्थिक गोष्टींचं स्पष्टीकरण देणं भाग आहे. त्या कॅगला जर अशा पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी जर दाद देत नसतील तर मग सर्वसामान्य लोकांचा तिथे काय प्रश्नच येत नाही. ओके, दुसरे बातमीकडे या गोवन वार्तान ही बातमी. आणि काल विधानसभेनू गाजली एका आमदारान गोवन वार्ता पेपर विधानसभेत दाखोवन हे बातमेचेर प्रश्न म्हणजे बातमेची माहिती विधानसभे मुखार हाडली. ती म्हणल्यार कॉन्स्टेबलाची. आमकां दर 15 दिसांनी एक ना एक पुलीस कसल्या ना कसल्या क्रिमिनल एक्टिविटी वा करप्शन वा कित्या खातीर सापडटा. तो ट्राफीक पुलीस जावं जाल्यार तो मर्डराचे केसीन जावं पुलीस आमकां लिंक मेळटा. सो आतां परत एकदां हो जो कॉन्स्टेबल विकास कौशिक म्हणून तेजेर बातमी. तो एक चोर सांगता की आपल्याक चोरी करपा खातीर ह्या कॉन्स्टेबलान उत्तर गोंयान घातली, बाय तुजी चोरी आतां थंय कर म्हणून. मागीर तो रिपोर्ट येयल्या उपरांत तेका ट्रान्सफर जालें, तेजे उपरांत निलंबन जालें तेजें. आनी तेजे उपरांत SP सावथान तेजेर रासुका एक्ट लावचो, रासुका कायदो लावचो आनी तेजेर एक्शन घेवची म्हणून रिपोर्ट दिला. आपल्या डिपार्टमेंटाक वयर सुपिरियरांक रिपोर्ट दिला. पुलिसांचे एक जे आमकां दर 15 दिसांनी एक पुलिसांची गजाल मेळटा. आतां ह्या इन्सिडेंटा कडेन कशें पळयता तुमी? लौकिक खूपच इंटरेस्टिंग अशा पद्धतीची ही बातमी दैनिक गोवन वार्तानं आणलेली आहे. म्हणजे खरं म्हणजे पहिल्यांदा ही दैनिक गोवन वार्तानंच बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीवरून प्रत्यक्षात पोलिसांमध्ये खळबळ उडाली आणि शेवटी त्या कॉन्स्टेबलवरती कारवाई करणं भाग पडलं. आता विशेष म्हणजे गोवन वार्ता पेपर काल विधानसभेत
बाणावलीचे आमदार वेंझी विएगस यांनी दाखवला. म्हणजे वेंझी विएगस आपण आपल्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की हे आमदार आपले मराठी पेपर वाचतात काय किंवा कोकणी पेपर वाचतात काय. पण जर एखादी बातमी जर महत्वाची असेल आणि एखादी बातमी जर खरोखरच एक नवीन काहीतरी गोष्ट जर देणारी असेल तर त्या बातमीला भाषेचं बंधन असत नाही. ती बातमी सगळे सरसकट स्वतः वाचतात किंवा दुसऱ्याकडून तरी वाचून घेऊन त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी बातमी आहे लौकिक, आम्हाला माहित आहे की आम्ही लहानपणी चोर पोलीस खेळ खेळत होतो. म्हणजे आपल्या लहानपणीच्या चोर पोलीस खेळाचं एवढं गांभीर्य आता पोलीस आणि चोर घेतील की ते आता ते सेवेत असतानाही चोर पोलिसाचा खेळ खेळू शकतात, याचा भांडाफोड या प्रकरणात झालाय. म्हणजे प्रत्यक्ष कॉन्स्टेबल चोराला सांगतो की आता तू उत्तर गोव्यात चोऱ्या करायच्या आणि जेवढ्या तो चोऱ्या करणार त्याच्यातला अमुक हिस्सा हा त्या कॉन्स्टेबलला दिला जात होता. म्हणजे अशा पद्धतीनं पोलीस खात्यात, म्हणजे परवाची तर प्रत्यक्ष DIGची घटना आपण बघितली, त्याच्यानंतर हा कॉन्स्टेबल आता अशा पद्धतीनं चोराकडेच संगनमत करून आपलं डील करतोय. हे सगळे प्रकार हे खरं म्हणजे समाजात पोलीस खात्यासंबंधी अविश्वास निर्माण करणार आहेत असं अजिबात होता कामा नये. कारण पोलीस हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक असतात. त्यांच्याप्रती विश्वासाची भावना ही सर्वसामान्य जनतेच्या मनात असणं गरजेचं आहे. पोलिसांना जर जनता घाबरू लागली तर ते काही योग्य नव्हे. पोलिसांना जनतेनं घाबरता कामा नये, तर विश्वासाने ती पोलीस आपल्याला मदत करतील या भावनेतून जनतेनं पोलिसांकडे जाणं अपेक्षित आहे. परंतु ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार आता एकामागोमाग एक उघडकीस येतात, त्यामुळे पोलिसांची प्रतिमा आणि पोलीस खात्याची विश्वासार्हता कुठेतरी लोप पावत आहे असं त्याच्यातनं दिसून येतं. DGPनं कालच्या त्या DIGच्या प्रकरणावरून ट्विट केलं होतं की पोलिसांवरती अशा पद्धतीनं तुम्ही दोषारोप किंवा पोलिसांवरती अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं टीका टिप्पणी करू नका. त्यांचा मोठा त्याग असतो देश संरक्षणासाठी किंवा जनतेच्या संरक्षणासाठी. चुकीक लागून सगळ्यांक ब्लेम करू नका. नक्कीच म्हणजे एक एक करून सगळेच सापडपाक लागले. बरोबर. आणि तुम्ही जसे म्हटले लहानपणा आम्ही चोर पोलीस खेळ खेळटाले, पण थंय सुद्धा आमचे टास्क स्पेसिफाईड असले की चोराक धरपाक जाय, सेटिंग खंयच नासले. म्हणजे खेळान सुद्धा आम्ही आमचे टास्क स्पेसिफाईड असले. दुसरे बातमीकडे या किशोर बाब, ही आणि एक बिल जे काल त्याची चर्चा झाली पासिंगा वेळार, जे गोवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल. आणि हितून एक गजाल केल्या जी आमी पयलीं दोनना पयले IPB एक्टान IPB जेन्ना इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जालो तेन्ना पयलीं, आनी विजय बाब खूब फावटी तेजेर विशय काडटा की कन्वर्जनाचे एक लँड कन्वर्जन, लँडाचे झोन बदलपा खातीर एक सेटअप तयार केला म्हणून हांगा तीच गजाल दिसून आयली. हांगा जर म्हटल्यार जी कमिटी जे कायद्यांतल्यान अमेंडमेंट करून कमिटी जी फॉर्म करतले दे वील डिस्चार्ज द ड्युटीज ऑफ चीफ टावन प्लॅनर असो तेजो मुद्दो आहा. आणि काल IT मिनिस्टर रोहन खंवटेन सांगलें की हे फक्त तुवें खातीर, तुवें जो इलेक्ट्रॉनीक क्लस्टर मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर येता तेजे खातीर, पण अशें खंयच ना की तेजे टास्क कंप्लीट जाल्या उपरांत ते सोंपले म्हणून. ते खंय एक्सटेंडूय करूं शकता, कांय नवीन प्रोजेक्टूय हेजे अंडर घेवपाक शकता. आनी हो पेडण्यान येवपी प्रोजेक्ट आहा तुवें, आनी तेजे जे हे आहा एमेंडमेंट्स केल्या भितर तितून तेंच्यांनी खंय तशें डेडलायन दवरूना की तुवेंचें काम जाले उपरांत हो विशय सोंपलो म्हणून. तेका मागीर फुडें आनी फाटें फुटपाक शकता. किशोर बाब, ह्या एमेंडमेंटा कडेन कशें पळयता तुमी? लौकिक, खरं म्हणजे गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी एक स्टेटमेंट केला होता की प्रत्येक मंत्री हा त्याच्या स्वतंत्र खात्याचा मुख्यमंत्री बनलेला आहे सध्या. म्हणजे प्रत्येक मंत्री हा आपल्या खात्याशी संबंधित स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलाय आणि ह्याचं प्रत्यक्ष दर्शन हे त्यांनी ते घेत असलेले वेगवेगळे जे निर्णय आहेत त्याच्यावरून दिसून येतं. आता मगाशी उदाहरण दिलं IPBचं. म्हणजे IPBची सिंगल विंडो सिस्टम ही अशा पद्धतीनं त्यांनी तयार केलेली आहे की IPB समोर बाकीचं कुणाचंच काय चालत नाही. म्हणजे तुमच्या पंचायत क्षेत्रात कुठला प्रकल्प येणार आहे हे IPB ठरवणार आणि त्या पंचायतीला तिथं काहीही अधिकार असणार नाही. त्या म्युन्सिपाल्टी एरियात जर तो प्रकल्प येणार असेल तर त्याला तिथं काहीच अधिकार असणार नाही. ह्या पद्धतीचे कायदे हे तयार करण्यात आलेले. त्यामुळे सगळे कायदे तुडवून एक टोटल मोनोपॉली ही त्या संस्थेची होत असल्याचं आपल्याला IPBवरून दिसून आलं. आता हा जो विषय आहे तो इंटरेस्टिंग आहे. एक म्हणजे तुयेची इलेक्ट्रॉनिक सिटी ज्याचं फाउंडेशन स्टोन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. तो प्रकल्प अजूनही सुरू होताना दिसत नाही. वास्तविक त्या ठिकाणी तुये गावातल्या ग्रामस्थांच्या
गैरपद्धतीनं आणि चुकीच्या पद्धतीनं जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्या, त्यांना भरपाई दिली नाही. आलवारा जमिनी या सरकारी असल्याचा दावा करून या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. तिकडच्या आलवारा धारकांकडे त्या संबंधीची कागदपत्र आहेत, परंतु ती पाहण्यासाठी कुणाकडेच वेळ नाहीये, अशी नेमकी तिथे परिस्थिती आहे. तिथं अजूनही एकही उद्योग स्थापन झालेला नाही, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे. आता जेव्हा उद्योग तिथं प्रत्यक्षात स्थापन होतील त्यावेळेला ते इन्फ्रास्ट्रक्चर जुनं होईल, पुन्हा नव्यानं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी मग पैसा खर्च करण्यात येणार आहे. आता कालचा जो विषय आहे त्या IT कंपन्यांसाठी जो भूखंड त्या ठिकाणी देण्यात येणार आणि तिथं जे कन्स्ट्रक्शन होणार त्याच्यासाठी म्हणून हा खास कायदा तयार केलेला आहे. वास्तविक हे सगळे अधिकार हे TCP आणि इतर खात्यांना आहेत. मग TCP आणि इतर खात्यांचे अधिकार काढून ते स्वतःच्याच खात्याकडे ठेवून त्या संबंधीची एक कमिटी तयार करून त्या कमिटीचा जो प्रमुख असेल त्याला चीफ टाउन प्लॅनरचे अधिकार देऊन हा सगळा जो प्रकार आहे ते नेमकं कशासाठी आणि कुणाच्या हितासाठी हे सगळं केलं जातंय याचा खरं म्हणजे याची स्पष्ट माहिती ही सर्वसामान्य जनतेला मिळणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी ही सगळी बिलं आणलेली आहेत. अर्थात त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे ही बिलं विधानसभेत पास झालेली आहेत. परंतु जनतेच्या दरबारात लोकांच्या मनातील संशय दूर करण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांना करावं लागणार आहे, कारण ते सरकारचे प्रमुख आहेत. ही अशा पद्धतीची बिलं ही फॉर फॅसिलिटेशन आहेत की कुणाचा तरी याच्यात काहीतरी वेगळा हेतू आहे, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीनं जर दुसऱ्या खात्यांच्या अधिकारावरती गदा आणणार आणि आपल्याच हातात सगळे अधिकार ठेवणार असा जर तुम्ही कारभार हाकत असणार तर तो कारभार जनतेला मान्य होणार नाही. त्यामुळे जनतेच्या मनात संशय निर्माण होणाऱ्या गोष्टी या सरकारनं टाळणं गरजेचं आहे. हे म्हटले तसे की जर TCPचो जो अधिकार हा तुमकां जर सिंगल विंडो म्हणटात, फास्ट ट्रॅक जावचा म्हणटात, त्याच खात्या अंडर ते फास्ट ट्रॅक करपाक जाता अशें. आनी विजयान काल टॉन्टू मारलो तेजेर की हांगा खुबशे मुख्यमंत्री आहा, TCP चीफ मिनिस्टर फॉर TCP, चीफ मिनिस्टर फॉर इंडस्ट्रीज अशें म्हटलें. सो तेका हे लागता खंय तरी की बाकीच्या खात्याचे अधिकार जेन्ना आपल्या अंडर घेवपा खातीर कायदे जेन्ना एमेंड करता तेन्ना तेजो टॉन्ट आसलो तो त्या टायमार लागतालो तेका. दुसरे बातमी कडेन आमी कोंकण सात आमचो पेपर, तितून काल जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आहा तेणी एक अधिकाऱ्यांची मिटींग घेतली आनी मेन जे रेव्हेन्यू जनरेट करपी रेव्हेन्यू हाडपी जी डिपार्टमेंट आहा त्यांच्या अधिकाऱ्यांची मिटींग घेतली आनी ती जी हेडलायन येयल्या अधिकाऱ्यांनी महसूल वाडीवर भर द्यावा. आनी हो विशय किशोरबाब गोंयाकूय लागता. मुख्यमंत्री खूब फावटी कॉर्पोरेशनाची मिटींग घेता, डिपार्टमेंटाची मिटींग घेता गोंयच्यो आनी रेव्हेन्यू जनरेशनाचे ऑप्शन्स हाडा, रिफॉर्म्स हाडा ह्यो गजाली म्हणटा. महाराष्ट्रानूय आतां हे हेडलायनतल्यान आमकां महाराष्ट्राचें सरकार तेच फुटस्टेपाचेर आहा, तेच वटेन वता की ऑफिसरांनी आतां रेव्हेन्यू जनरेशन आनी रेव्हेन्यू वाडोवपा खातीर भर दिवपाक जाय म्हणून. कशें पळयताय बातमी कडेन? नक्कीच लौकिक सरकारी अधिकाऱ्यांचं खरं म्हणजे कामच ते आहे, पण त्यासाठी जी सिस्टम आपली आहे त्या सिस्टमीमध्ये सरकारी अधिकारी हे स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत. ते स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या कौशल्याचा किंवा स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकत नाहीत, कारण त्यांचा अधिकतर वेळ हा या मंत्री आमदारांच्या आदेशांचं पालन करण्यातच जातं. त्यामुळे दुसरी गोष्ट, एखादा अधिकारी जेव्हा तुम्ही एखादा खातेप्रमुख म्हणून निवडता त्यावेळेला त्या खात्याचा अभ्यास करून ते खातं समजून घेऊन त्याच्यानंतर त्याच्यावरती काहीतरी प्लॅनिंग करण्यासाठी या अधिकाऱ्यांना वेळ हवा असतो. परंतु तुम्ही कधी त्या अधिकाऱ्यांना 5 महिन्यात, 10 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात लगेच त्यांची ट्रान्सफर करतात, त्यांना दुसऱ्या खात्यात कुठेतरी आणतात. तर असं जेव्हा अनिश्चित अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा कुठल्याही अधिकाऱ्याला आपल्या खात्याकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. खरं म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे जर अधिकारी जर प्रामाणिक असेल आणि खरोखरच त्या अधिकाऱ्याला जर आपल्या राज्यासाठी काहीतरी करायची इच्छा असेल तर त्या अधिकाऱ्यांना किमान एका खात्यात 3 वर्षाचा वेळ मिळणं गरजेचं आहे. त्या 3 वर्षात ते संपूर्ण खातं समजून घेऊन त्याच्यात नवे बदल, नवे ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी त्या अधिकाऱ्याला वेळ देण्याची गरज आहे. परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की त्या ठिकाणी एखादा अधिकार हा भ्रष्टाचार किंवा अनेक गैरप्रकारामध्ये गुंतलेला असतो आणि अशा अधिकाऱ्यांना जर तिथं 3-3 वर्षाचा जर वेळ मिळाला तर त्याच्यातनं राज्याला नुकसानही होऊ शकतं. परंतु हे सगळं जे आहे ते प्रत्येकाच्या भूमिकेवरती, प्रत्येकाच्या प्रामाणिकपणावरती अवलंबून आहे. हे जे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे ते आवाहन बरोबर आहे, परंतु सिस्टम जी आहे ती नेमकी उलटी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना
तुम्ही जरी आवाहन केलं की महसूल वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत, परंतु तुम्ही मंत्री आमदार त्यांना वेळ तरी देता त्यासाठी, कारण ती देण्याची गरज आहे. त्यामुळे हा विषय जो आहे महसूल वाढीचा तो महत्त्वाचा आहेच, कारण ते सगळं काम अधिकाऱ्यांनाच करावं लागतं. परंतु पॉलिटिकल लीडरांनी मात्र ही सिस्टम पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. वेळ सोपत येईल तिथून दोन आमचे विषय उरले ते आमचे फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती हे दोन पेपरांनी काल जो अविश्वास ठराव असलो आणि ते दोन तीन दीस चर्चा झाली तेजेर आणि काल प्रधानमंत्री मोदीन तेजेर रिप्लाय केलो 2 वरां 13 मिनटाचो हो रिप्लाय असलो त्यांचो हावजान आणि तितून तेंच्यांनी 5 मिनटां ते मणिपुराचेर उलयले जो विषय एक्चुअली अविश्वास ठराव ज्या विशयाचे असलो त्या विशयाचे जे 5 मिनटां उलयले. नवशक्तीन हेडलायन केले ते देश मणिपूरच्या पाठीशी म्हणून आणि दुसरे फ्री प्रेस जर्नल आमच्या इंग्लिश पेपरान जी हेडलायन केले 5 मिनिट बँडेड फॉर मणिपूर ह्यो अश्यो हेडलायन आहा. वेळ सामको कमी हा 2 मिनटां तुमचे हेजेर म्हणणें लौकिक काल जवळजवळ 2 तास 15 मिनिटांचं एक तुफान अशा पद्धतीचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काल संसदेत आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी जबरदस्त भाषण करत विरोधकांनी जे जे मुद्दे उपस्थित केले होते त्या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी सडेतोड अशा पद्धतीनं उत्तर दिली. दुसरी गोष्ट लौकिक असं आहे की काँग्रेस आणि बहुतांश कार्यकाळ हा काँग्रेसनं देशावरती सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे अर्थातच काँग्रेसच्या विरोधात अनेक प्रश्न किंवा अनेक मुद्दे तुम्हाला मिळणार आहेत, ज्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही काँग्रेसवरती हल्लाबोल करू शकता. पण दुर्दैवानं जो अविश्वास ठराव दाखल केला होता तो अविश्वास ठराव मणिपूरच्या विषयावरती पंतप्रधान बोलत नाही म्हणून दाखल केला होता. त्याच मणिपूरच्या विषयावरून 2 तास 15 मिनिटाच्या भाषणात केवळ 5 मिनिटं पंतप्रधानांनी दिली आणि त्याच्या संदर्भातलं 5 मिनिट्स बँडेड फॉर मणिपूर मोहीम अशी ही हेडलाईन फ्री प्रेस जर्नलला आणलेली आहे. तशाच पद्धतीची बातमी नवशक्तीमध्ये आहे. परंतु काल ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी भाषण दिलं आणि वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आणि जी काँग्रेस किंवा त्यांच्या बरोबर जे आलेले बाकीचे पक्ष इंडिया म्हणून त्यांनी जी आघाडी तयार केली त्याचा पूर्णपणे म्हणजे त्यांचं काय म्हणतात तसं त्यांना पूर्णपणे झोडून काढलेलं आहे पंतप्रधानानं. आता ते कशा पद्धतीनं या पंतप्रधानाच्या भूमिकेला कशा पद्धतीनं तोंड देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेळ सामको सोंपला हेचे फ्रंट पेज कार्यावळी हांगाच सोंपयता. किशोर बाब तुमी आयले थँक्यू आणि फाल्यां परत फाल्यांचे हेडलायन्स घेवन परत तुमचे मुखार येतले. नमस्कार. हॅलो, टोटल अजूनपर्यंत 15 भुरगीं शेणल्या सर. हय सर, चडशीं 7 ते 10 वर्सां. हां, शाळेंत सोडले तुमी? शाळेन शाळा आसतना कितें वचना न्ही साहेब. आणि आता तर सुटी पडल्या. तुम्ही आणि कितें साहेब? सर सुटी पडले आतां. तुमी आनी कितें सर? ना सॉरी सर ना. हय तुमी म्हणटाले हांव वचून पळयतां आतां. वाव, कितली बरी शाळा. ह्याने कितें रे? चोरानो म्हजे कडेन खेळटा.
गोवा पोलिसाकडे सॉरी काका. सॉरी सॉरी बिरी काय ना. खंय आसा ती बाकीची भुरगी? अरे येत रे सगळी भुरगी भायर. चला या आता घरा. घरा आम्ही येना घरा. आम्ही शाळेनूच रावतली. घरा आमकां सामको वाजता. अरे भुरगी पहिली शाळेन वचपाक रडटाली, आता घर वचपाक रडटा. हो कसलो रे चमत्कार? चमत्कार न्ही, हो आमचो गोंय सरकार. अरे गांवांत गांवांत जर अश्यो सुंदर शाळा जाल्यो जाल्यार भुरग्याच्या शिक्षणा बद्दल भिवपाची गरज ना. भिवपाची तूं, आतां आमकां घरा वचपाची गरज ना. नव्या तमाचे सेरतुतराचे हे आमचे सरकार. प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार. नव्या तमाचे सेरतुतराचे हे आमचे सरकार. प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार. गोंयाचो फुल्लारे फुडार, खोशया सारे गोंयकार. भिवपाची कांय गरज ना. आता दरेक गोंयकाराचो आधार डॉक्टर प्रमोद सावंताचे गोंय सरकार. हॅलो, टोटल अजूनपर्यंत 15 भुरगीं शेणल्या सर. हय सर, चडशी 7 ते 10 वर्सां. हां, शाळेंत सोडल्यो तुमी? शाळेन चे शाळा आसतनाच ती वचना न्ही साहेब. आणि आता तर सुटी पडल्या. तुम्ही आनी कितें साहेब? सर सुटी पडले आता. तुमी आनी कितें सर? ना सॉरी सर ना. हय तुमी म्हणटाले हांव वचून पळयता आतां. वाव, कितली बरी शाळा. हे किती रे? चोरानो म्हजेकडे खेळटा. गोवा पोलिसाकडे सॉरी काका. सॉरी बिरी काय ना. खंय आसा ती बाकीची भुरगी? अरे येत रे सगळी भुरगी भायर. चला या आता घरा. घरा आम्ही येना घरा. आम्ही शाळेनूच रावतली. घरा आमकां सामको वाजता. अरे भुरगी पहिली शाळेन वचपाक रडटाली, आता घर वचपाक रडटा. हो कसलो रे चमत्कार? चमत्कार न्ही, हो आमचो गोंय सरकार. अरे गांवांत गांवांत जर अश्यो सुंदर शाळा जाल्यो जाल्यार भुरग्याच्या शिक्षणा बद्दल भिवपाची गरज ना. भिवपाची तूं, आतां आमकां घरा वचपाची गरज ना. नव्या तमाचे सेरतुतराचे हे आमचे सरकार. प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार. नव्या तमाचे सेरतुतराचे हे आमचे सरकार. प्रमोद सावंताच्या खाला सपना जाता साकार.
गोंयाचो फुल्लारे फुडार खोशी आसा रे गोंयकार भिवपाची कांय गरज ना आता दरेक गोंयकाराचो आधार डॉक्टर प्रमोद सावंताचें गोंय सरकार.